आपण जेवढं लवकर या तेवढं आपल्याला कार्यक्रम लवकर चालू करायला बराच विलंब होतो नंतर पक्ष उतरणारा त्यानंतर आलेल्या रसिक नाट्यरसिक प्रेक्षकांना आतुरतेने ते पुढील त्या नाट्यप्रयोगाची वाट पाहत आहेत. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. चालू केलास दोन जण आले मी नाही राजू परब समीर परबने आपल्याला नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुकवाल बाजारपेठ ग्रामस्थ मंडळ आयोजित सालाबादप्रमाणे या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शनिवारी श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या थाटामाटात या ठिकाणी पूर्ण मागील 7 दिवस या बाजारपेठेमध्ये मंडळाच्या वतीने या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम झाले. त्यामध्ये बाजारपेठ बॉईज या सर्व टीमने क्रीडा स्पर्धांचा भार सांभाळला होता. त्यामध्ये त्यांनी खुल्या गटातील क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये महिला मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी छोट्या मुलांच्या स्पर्धा व महिलांची आगळीवेगळी स्पर्धा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. व आज आपण पाहताय की या बाजारपेठेच्या मांडावरच्या पूजा देखील या ठिकाणी आज संपन्न होते. आणि आज आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांचं सर्व रसिक प्रेक्षकांचं तसंच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करत आहे. मी या ठिकाणी आमच्या हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रकाशजी पावसकर यांना विनंती करतो की या रंगमंचाचं उद्घाटन नारळ वाढवून आपल्या हस्ते व्हावं अशी मी आपणास विनंती करतो. या ठिकाणी आपण ताबडतोब बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत. मी विजयी स्पर्धकांचं या ठिकाणी नाव लिहिणार आहे. लवकरात लवकर आपलं बक्षीस त्यांनी या ठिकाणी
स्वीकारायचा आहे. बाजारपेठ शालेय मुले स्पर्धा बक्षीस यामध्ये लहान गटामध्ये संगीत खुर्ची ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला सुमंत मुसे तर प्रथम क्रमांक पटकावलाय तो कुमारी स्वाती वीर. लवकरात लवकर आपलं बक्षीस स्वीकारायचंय. मी प्रकाश पावसकर यांना विनंती करतो या दोघांना आपण बक्षीस द्यावं. त्याचप्रमाणे हा देखील आगळीवेगळी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली होती. हॅलो. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक आगळावेगळा उपक्रम स्पर्धेचा जे चुरमुऱ्यांची एक स्पर्धा होती ग्रेट बकासूर. त्यामध्ये मुलं मुली असे 2 गट केले होते. त्यामध्ये मुलींमध्ये तृतीय क्रमांक पटकावला कुमारी कुंजल वाळके. द्वितीय क्रमांक पुन्हा एकदा कुमारी स्वाती वीर. प्रथम क्रमांक कुमारी स्वराली सावंत. बक्षीस देतील मुकेशी मुसे युवा उद्योजक. त्याचप्रमाणे मुलांमध्ये तृतीय क्रमांक दर्श वराडकर. द्वितीय क्रमांक 5 चव्हाण आणि प्रथम क्रमांक कल्पेश वळंजू. बक्षीस देतील महिला अध्यक्षा मुसे मॅडम. संगीत खुर्ची मुले मुली एकत्र उद्योग मोठा गट. यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला हर्षिता पडते. प्रथम क्रमांक पटकवला तो दीक्षा मुसे. कुमारी हर्षिता पडते व कुमारी दीक्षा मुसे. बक्षीस प्रदान करतील प्रकाशी बसतो. काल या ठिकाणी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर 2024 बाजारपेठ हा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये 24 महिला भगिनींनी भाग घेतला होता. त्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला तो सौ पूजा राकेश पारकर. जोरदार टाळ्या जाऊ द्या. बक्षीस देतील दीक्षा कैलासवासी आरती प्रसाद मुसे यांच्या स्मरणार्थ दिव्या व दीक्षा मुसे यांच्याकडून एक आकर्षक चषक व मंडळाकडून एक भेटवस्तू. जोरदार टाळ्या. तृतीय क्रमांक सौ पूजा राकेश पारकर. त्यानंतर द्वितीय क्रमांक पटकावला तो आपल्या गावची माहेर वाशी सौ एकता भिसे. पूर्वाश्रमीची दीप्ती ताईशेटे. कैलासवासी आरती प्रसाद मुसे यांच्या स्मरणार्थ दिव्या व दीक्षा मुसे यांच्याकडून आकर्षक चषक
व मंडळाकडून एक भेटवस्तू. त्यानंतर प्रथम क्रमांकासाठी आकर्षक चषक दिव्या मुसेकडून आणि मंडळाकडून एक या प्रथम क्रमांकासाठी प्रायोजन होते ते आलवण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीयुत प्रसाद मोरजकर यांच्याकडून आकर्षक पैठणी आणि दिव्या व दीक्षा मुसे यांच्याकडून आकर्षक चषक. जोरदार आणि स्वागत करूया या वर्षीची महाविजेती सौ पूजा राकेश मुसे. चषक देतील कुमारी दिव्या दीक्षा मुसे. जोरदार आणि स्वागत करा. हॅलो या हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी या ठिकाणी निरीक्षक आणि गुणलेखक म्हणून काम पाहिलं आमच्या मार्गदर्शक सौ कराय मॅडम यांना देखील मंडळाकडनं एक भेटवस्तू देण्यात येते. आणि विनंती करतो मंडळाच्या अध्यक्षांना की त्यांना एक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे काल झालेल्या या होम मिनिस्टर स्पर्धेसाठी सर्वात जास्त मेहनत घेतली ती म्हणजे यशस्वी मुसे व दीक्षा मुसे या दोघांना देखील या ठिकाणी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कुमारी दीक्षा मुसे. हा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे की दरवर्षी त्याच्यामध्ये नवीन खेळ असते. लोकांना त्याच्यामध्ये खेळाची मजा घेता येते. यावर्षी या दोघांच्या मेहनतीने खास करून यशस्वीच्या मेहनतीने या ठिकाणी आपल्याला नवीन खेळ घेता आहे. सदस्य आणि कार्यकर्ते स्वप्नील गावडे यांचे गिफ्ट देऊन क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचे सामने झाले होते. राईट हॅलो लाईट घेतली वायर हलवल्याने असतो. आपण 2 मिनिटं धरून राहू.
क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये बाहेर खेचल्याने वाटतं. 10 वर्षाखाली एक क्रिकेटचा सामना झाला होता. त्या सामन्यासाठी प्रायोजक लागले होते आमच्या गावचे उद्योजक श्री मुकेश मुसे पुरस्कृत हा एक सामना होता. त्या विजेता टीम सुपरवाड इंडियन या संघाच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी आपलं बक्षीस स्वीकारायचे. बक्षीस देतील श्री मुकेशजी मुसे. या जयमान क्रिकेट संघ उद्योजक ठरला. या स्पर्धेसाठी प्रायोजक लागले आपल्या गावचे युवा उद्योजक श्री आदित्य कुमार आदित्य पडते. द्वितीय क्रमांक जय हनुमान संघाने आपलं बक्षीस स्वीकारायचं. जय हनुमान द्वितीय क्रमांक उपविजेता पावसकर बक्षीस स्वीकारतील पुरस्कृत आदित्य पडते. त्याचप्रमाणे विजेता संघ बाजारपेठ बॉईज संघनायक बक्षीस स्वीकारायचे. बक्षीस देतील कुमार आदित्य पडते युवा उद्योजक आदित्य पडते. त्याचप्रमाणे खुल्या गटामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या खुल्या गटातील स्पर्धा झाल्या होत्या. या सामन्यांसाठी या स्पर्धेसाठी जे प्रायोजक लागले होते ते म्हणजे कैलासवासी प्रकाश मोरजकर यांच्या स्मरणार्थ श्री विक्रम मोरजकर यांच्याकडून प्रथम पारितोषिक 7,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी श्री इच्छापूर्ती मंगल कार्यालयाचे मालक व आमचे मित्र श्री समीर परब यांच्याकडून 5,551 व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या सर्व स्पर्धेमध्ये जी वैयक्तिक बक्षिसं या ठिकाणी जे प्रायोजक लागले ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुभाष बाजारपेठ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री सागर कुशे. या ठिकाणी 3 दिवसाच्या या सामन्यांमध्ये सर्व टीमने चांगली मेहनत घेतली आणि तो क्रीडा स्पर्धांचा उपक्रम चांगल्या पद्धतीने कोणताही वाद न होता निर्विवादपणे यशस्वीपणे पार पाडला. या स्पर्धांमध्ये जवळजवळ 40 संघांनी भाग घेतला होता व मानकरी मात्र 2 संघ या ठिकाणी ठरले. त्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तो. पहिल्यांदा वैयक्तिक बक्षीस देत आहोत. यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज भूमी स्ट्रायकर मालवण रोहित चव्हाण उत्कृष्ट गोलंदाज आपलं बक्षीस स्वीकारायचंय. बक्षीस देतील ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सागर कुशे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज भूमी स्ट्रायकर मालवण संदेश वराड. त्याचप्रमाणे सर्व या सामन्यांमध्ये जो उत्कृष्ट खेळी करत मालिकावीर ठरला
साई स्पोर्ट्स कुडाळ संघाचा खेळाडू कुमार शैलेश सावंत बक्षीस विजेते शैलेश नागसे त्यानंतर या संपूर्ण सामन्यामध्ये ठरला ज्याला पुरस्कर्ते होते श्री समीर परब श्री इच्छापूर्ती मंगल कार्यालयाचे मालक विष्णू पेडणेकर शेळके त्यांचे प्रतिनिधी शेळके द्वितीय क्रमांक पुरस्कर्ते होते समीर परब त्यांचे प्रतिनिधी येत आहेत टीमच्या संघाच्या संघनायकाने या ठिकाणी आपलं बक्षीस स्वीकारायचे आहे उपविजेता संघ साई स्पोर्ट्स कुडाळ जोरदार आणि कौतुक करा या संघाचं रात्री जवळजवळ 3 वाजेपर्यंत सामने रंगले या सामन्याला असे संघ येतात आणि या सामन्याची रंगत वाढवतात खरोखर कौतुकास्पद त्यानंतर या संपूर्ण मालिकेमध्ये जो महाविजेता म्हणून संघ ठरला तो म्हणजे भूमी स्ट्रायकर मालवण संघाच्या संघनायकाने व खेळाडूंनी या ठिकाणी बक्षीस स्वीकारायचं आहे या प्रथम क्रमांकासाठी पुरस्कर्ते होते ते विक्रम मोरजकर कलाश्री प्रकाश मोरजकर यांच्या स्मरणार्थ श्री विक्रम मोरजकर यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ भूमी स्ट्रायकर मालवण या सर्व झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये या सर्व शृंखलेमध्ये तटस्थ अशी भूमिका घेतलेले काही मंडळाचे धडाडीचे युवक कार्यकर्ते यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत त्यामध्ये लेख पंच म्हणून काम पाहिलं कुमार पियुष कुशे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सलग 3 रात्र या कार्यकर्त्याने या ठिकाणी लेख पंच म्हणून काम पाहिलं बक्षीस प्रदान करतील अध्यक्ष राजेश भाई त्यानंतर लेख पंच म्हणून काम पाहिलं रसिक बांदेकर बक्षीस देतील रजत वाळकर नितेश नार्वेकर मंडळाचे नितेश नार्वेकर त्याचप्रमाणे मागील 7 दिवस आम्ही सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलचे मालक कुमार संजोग कुंड यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या सर्व कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून केलं त्याबद्दल आम्ही त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करत आहोत त्यांना विनंती करतो की आपण आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे त्यांचा सन्मान करतील मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते धन्यवाद या सर्व सामन्यांसाठी व स्पर्धांसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आभार मानतो त्याचप्रमाणे हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याच्या पाठीमागे असलेल्या सर्व यंत्रणेचे देखील या ठिकाणी कौतुक केले पाहिजे त्यामध्ये या नाटकासाठी उत्कृष्ट अशी सावध सर्व्हिस देणारे आणि मंडळाला जे काही कमी पडेल स्टेजसाठी वगैरे त्याला वारंवार मदत करणारे आमचे परम मित्र समीर परब यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सालवाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सलग 7 दिवस क्रीडा स्पर्धांसाठी व या कार्यक्रमासाठी स्पीकर व लाइटिंगची सोय करतात ते तुमचे सदा परवाना यांचे देखील मी मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या मराठी शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा होतात क्रिकेटचे सामने होतात
त्यासाठी आम्हाला शाळेने व विशेष करून ग्रामपंचायतीने या ठिकाणी ती जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पडवे येथील मंडप उद्योजक लाड यांनी त्या मंदिराची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य स्टेज व श्री सत्यनारायणाचा जो मंडप आहे तो मंडप या ठिकाणी उत्कृष्टपणे बांधून दिल्याबद्दल आम्ही नितीन राऊत यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे आत्ताच आपण त्यांचा सन्मान केला. या सर्व कार्यक्रमाचं आत्ताचं देखील या नाटकाचं थेट प्रक्षेपण करणार आहेत ते संजोग कुटक यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्व नाट्यरसिक व ग्रामस्थ त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी मान्यवर यांनी वेळेला आमच्या शब्दाला किंमत देऊन वेळेत उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडण्यास आपण भरपूर सहकार्य केला त्याबद्दल मी सर्व मंडळांच्या वतीने आपलं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचप्रमाणे मी आभार मानू इच्छितो नितीन आसेकर भूमिका नाट्य दशावतार नाट्य मंडळ मळगाव यांचं आता या ठिकाणी जो श्रीदेव बाळूमामा हा जो नाट्यप्रयोग होणार आहे यांच्या हा नाट्यप्रयोग एवढा फेमस आहे की आम्हाला तो मिळतो की नाही अशी आम्हाला शंका होती. मात्र आसेकर सरांना आम्ही त्यावेळी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी क्षणात आम्हाला हा नाट्यप्रयोग उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी त्यांचा शब्दसुमनाने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर त्यांना मी विनंती करतो की आपला श्रीदेव बाळूमामा हा गाजलेला नाट्यप्रयोग लोकांसाठी आपण लवकरात लवकर नाट्य रसिकांसाठी सुरू करावा. धन्यवाद. जो